नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल कणकेचे गोळे वाफवून ही कुठली रेसिपी, पण नेहमीची चपाती भाकरी खाऊन कंटाळला असेल तर नक्कीच ही रेसिपी एकदा करायलाच बरं का. चला आता ही रेसिपी नेमकी काय आहे ते पाहूयात. सुरुवातीला इथं कुकरचा डबा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी इतकी मसूरची डाळ घेतली. आता ह्याच्यातली कुठली डाळ नसेल आवडत नाही वापरलात तरीसुद्धा चालेल, जसे की मसूरची डाळ वगैरे नाही घातलात ना तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्या डाळीना 2 ते 3 पाण्यात नळाखाली इथं धुवून घेणार आहे, अशा चोळून चोळून, कारण ह्याच्यावरती पावडरची फवारणी केलेली असते की नाही म्हणून. आता ही नळाखाली 2 ते 3 पाण्यातनं धुवून घेतले. डाळ शिजण्या इतपत ह्याच्यामध्ये पाणी घालूयात बघा. साधारण एक बोटभरवर असं याच्यावरती पाणी घातलेलं आहे. आता ही डाळ आपल्याला शिजत घालायची, तर इथं कुकरला शिजवणार आहे, त्याच्यामुळे कुकर घेतला आहे. कुकरमध्ये खाली पाणी घातलं आहे, स्टँड ठेवला आहे आणि हा डबा ठेवला. आपल्याला ह्या डाळी शिजवून ह्याचं वरण करायचं आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये पाव चमच इतकी हळद आणि पाव चमच इतकं मीठ घातलं आहे. मीठ आणि हळद एकदा असं मिसळून घेऊयात. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून हा कुकर गॅसवरती ठेवायचा आहे आणि ह्याच्यात 3 शिट्ट्या काढून घेऊयात. तोपर्यंत इथं आपण कणिक मळूयात. त्याच्यासाठी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 कप इतकं. नेहमी आपण चपातीसाठी वापरतो का नाही तेच इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप इतका बारीक रवा घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये घालूयात पाव चमच इतकी हळद, त्याचबरोबर अर्धा चमच इतका ओवा हातावरती चोळून घालायचा बघा. आता हळद त्याचबरोबर ओवा हे ह्या पिठामध्ये मिसळून घेऊयात. मीठ नव्हतं घातलं बघा, त्याच्यामुळे आता इथं मी मीठ घालत आहे. एक अर्धा चमच इतकं मीठ घातलं आहे. आता हे सुद्धा ह्याच्यामध्ये मिसळून पीठ चाळून नाही घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये जो चोथा असतो तो अतिशय पौष्टिक असा असतो बघा, त्यामुळे इथं पीठ हे चाळून घेतलेलं नाही. आता ह्याला मोहन घालायचं आहे. त्याच्यासाठी ताप्यपात्रामध्ये बघा 1 चमचभर इतकं तेल गरम करून घेतलं आहे. 1 चमच म्हणजे आपल्या तेलाच्या कितलीमधली पळी असते बघा, ते 1 पळी इतकं गरम करून घेतलं आहे चांगलं कडकडीत आणि ह्या पिठावरती घालून घेतलं आहे. आता चांगलं आपण हाताने असं चोळून घेऊयात. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचं सुद्धा मोहन घालू शकता. आता खूप गरम आहे का नाही, म्हणून ह्या मोहनवरती पीठ घालून थोडं हलकं गरम कोमट झालं की मग असं पिठाला चोळून घ्यायचं आहे. पिठाला सगळीकडे तुपाचं मोहन लागायला हवं का नाही, त्यामुळे असं चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचं आहे सगळं. आता काय करायचं, थोडं थोडं पाणी घालून जरा घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. पाणी ही तर साधं कोमट घेतलं आहे बरं का, अगदी थंड घेतलेलं नाही, कारण ह्याच्यामध्ये रवा वापरला तो चांगल्या प्रकारे फुलला जातो म्हणून. साधारण 1 कप ते 1.5 कप इतकं पाणी लागतं बघा आपल्याला हे पीठ मळण्यासाठी, कारण रवा असल्यामुळे जरा जास्त पाणी लागतं मळण्यासाठी. पीठ खूप घट्ट झालं आहे ना, त्याच्यामुळे मर्दून हलकं थोडंसं नरम करूयात. अगदी खूपच कडक घट्ट असं ठेवायचं नाही बघा आणि पातळसुद्धा ठेवायचं नाही. चपातीपेक्षा जरा घट्ट, चपातीचं जरा सैलसर मळतो आपण बघा. तर याच्यावरती झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचं आहे बघा, म्हणजे जो रवा आहे ना तो चांगल्या प्रकारे फुलला जाईल. आता बरोबर इथं 20 मिनिटाचा दाखवत आहे. कणिक बघा हलकी तुम्हाला नरम झालेली दिसत असेल, म्हणजे मऊ झाले. आता जर असे असे आपण ही मर्दून घेऊयात, नरम करून घेऊयात. त्याला थोडंसंच तेल लावून घेतले बघा, म्हणजे कसं पीठ हाताला आपल्या चिटकणार नाही म्हणून. आणि ह्याचे गोळे तोडायचे, तर इथं मी सुरीने कापून घेते. आता मळलेल्या पिठामध्ये का नाही आपले 4 इतके गोळे होतात बघा, बरोबर एका साईजचे इतके झालेत. आता जसं चपातीसाठी आपण कणकेचा गोळा करतो अगदी तसा गोळा करून घ्यायचा आहे. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण थोडक्यात अंदाज आलाच असेल. तर आज आपण दाल बाटी ही रेसिपी पाहत आहोत बरं का. तर डाळ करण्यासाठी आपण सर्व डाळी तर ह्या मिसळून शिजायला ठेवलेल्या आहेतच. बाटी करण्यासाठी बघा इथं आपण हे गव्हाच्या पिठाचं आणि रव्याचं पीठ मळून घेतलं, चांगल्या प्रकारे भिजून झाले. आता बाटी करूयात. बाटी पण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसं की ह्याच्या अगोदर मी शेअर केलेल्याच आहेत. आज जरा वेगळ्या पद्धतीत तुम्हाला दाखवत आहे. ते म्हणजे बघा, जशी चपाती लाटतो तसं लाटून घेतलं आहे आणि कडे वरल्या बाजूने तेल लावून घेतलं आहे. आता ही कडली बाजू एक घडी घालायची, दुसरी बाजूसुद्धा घडी घालायची, मध्ये पुन्हा आपल्याला तेल लावायचं आहे आणि पुन्हा अशी घडी घालायची आहे आणि ह्याचा रोल करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तेलाच्या ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता तुम्ही. आणि आता काय करायचं, ह्याचा उंडा करायचा बघा, आतमध्ये असं दाबून घ्यायचं, म्हणजे जी आपली बाटी होणार आहे ती अगदी छान खुसखुशीत पदराची भरपूर लेअर सुटलेली होते, जेणेकरून ती खुसखुशीत होते, खायला चवीला भारी लागते. त्यामुळे ही अशी करून घ्यायची बघा. इथं पहिला आपला हा उंडा तयार झाला. आता बाकीचे 4 उंडे होते ना ते सुद्धा असे करून घेऊयात. पण आता अगोदर तुम्हाला तेल लावून दाखवलं का नाही, आणि आता इथं तूप लावत आहे बघा आणि मग इथं घडी घालत आहे. सेम अगोदर जसं दाखवलं तसंच. आता बाकीचे जे 2 होते ते सुद्धा ह्या पद्धतीने हुंडे करून घेत आहे. नेहमी आपण जेवणामध्ये बघा चपाती भाकरी तर करतोच, कधीतरी काय तर वेगळं खायचं असतं. शिवाय आपण वरण भात तर नेहमीच करतो. पण एकदा का तुम्ही डाळ बाटी करून ही घरच्यांना खाऊ घातलात का नाही, पुन्हा म्हणतील त्या नाही का तू वड्या केलत्या तसल्या पुन्हा कर, इतक्या छान होतात बरं का. सारे इथं आपले उंडे करून झालेत. इथं अप्पेपत्राच्या प्लेटाला तेल लावून घेतले आणि हा भांड्यामध्ये पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं बघा.
ही प्लेट अशी वर ठेवायची आणि एक एक करून उंडे ह्याच्यावरती ठेवायचे. आता झाकण ठेवून ना आपल्याला हे बरोबर वाफवण्यासाठी एक 12 ते 13 मिनटं लागतात बरं का. याची आज ही मध्यम टू फास्ट तुम्ही ठेवू शकता. तोपर्यंत इथं बघा आपली जी डाळ शिजली होती ती इथं खाली काढून घेतली बघा. डाळ चांगल्या प्रकारे शिजली, हलकी थोडीशी आपण नाही घोटून घेऊयात, म्हणजे थोडीशी मॅश करून घेऊयात. आता याच्यामध्ये काळे जे तुम्हाला छोटे तुकडे दिसतात ना ते तुरीच्या डाळीवरचे साल आहेत बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल काय कचरा आहे का. आता जरा ही बाजूला ठेवूयात आणि इथे एक छोटं वाटण करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं अर्धी वाटी, त्याचबरोबर लसूण, मिरची, जिरं ह्याचं पाणी न घालताना भरडं वाटण करून घेतलं आहे. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालू शकता, पण कोथिंबीर घातल्यामुळे आपण जे वरण करणार आहे त्याचा रंग बदलला जातो, म्हणून ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली नाही. तोपर्यंत बघा आता इथं 12 मिनटानंतर पाहत आहे मी, बोट लावून बघितलं चांगलं सेट झालं आहे, म्हणजे हे वाफून झाले समजायचं. शिवाय तुम्ही सुरी मध्यभागी घालून बघू शकता, स्वच्छ क्लीन आली म्हणजे हे आपले वाफवले समजायचं. खाली काढून थंड करूयात. तोपर्यंत आपण ह्या डाळीला ना फोडणी देऊयात. कढईमध्ये एक पळी इतकं तेल घातलं आहे, पाव चमच इतकी मोहरी घातली, मोहरी चांगली तडतडली की कढीपत्ता घातला आहे आणि नंतर आपण जे आता केलेलं वाटण होतं ना ते घालूयात. तसं तर डाळ करण्यासाठी वाटण करत नाहीत, पण असे खोबऱ्याचं वाटण करून डाळ केलेली मला फार आवडते बरं का, म्हणून आम्ही नेहमी या पद्धतीत करतो. पाव चमच इतके हिंग आणि पाव चमच इतकी हळद घातले. हळद थोडीच घालायची कारण डाळ शिजवत असताना पण आपण घातले आणि कोथिंबीर घातले. मसाला हा का नाही चांगलं तेल सुटूसपर्यंत परतून घ्यायचं. आता बघा ह्याच्यामध्ये मध्यम आकाराचा रफली चिरलेला टॅमॅटो होता ना तो घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालूयात, म्हणजे आपला ह्या टॅमॅटो जो आहे ना तो नरम होईल आणि मध्यम आचेवरती ना चांगलं परतून घेऊयात. बघा मसाल्यातलं तेल सुटलेलं तुम्हाला दिसत असेल इथं. आता काय करायचं, आपल्याला जी शिजवलेली डाळ होती ती घालून घ्यायची. असा मसाला सुटल्यानंतर बरं का, म्हणजेच की आपलं हे खोबऱ्याचं जे वाटण आहे ते चांगल्या प्रकारे भाजलं जातं. आता शिजवलेली सर्व डाळ घालून घेतली. आता पाणी घालूयात, पण पाणी थंड घालायचं नाही. दुसऱ्या छोट्या टोपामध्ये मी बाजूला पाणी गरम करून घेतले. डाळीमध्ये नेहमी पाणी हे गरम घालायचं. डाळ कितपत घट्ट कितपत पातळ हवी त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. बघा इथं मध्यमच, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशी डाळ ठेवले. वरनं बारीक चिरली कोथिंबीर घातलेली आहे. मीठ आता आपण अगोदर टॅमॅटोमध्ये सुद्धा घातलं होतं, शिवाय डाळ शिजत असताना पण घातलं होतं, त्यामुळे आता वरून घालायचं नाही. आणि आता मस्त त्याला खळकून उकळी येऊ द्यायची आहे. बघा खाण्यासाठी इथं आपली डाळ तयार झाली. वाटणामध्ये हिरवी मिरची वापरली होती, त्यामुळे इथे मी लाल तिखट घातलेलं नाही. तुम्हाला हवं तर फोडणीमध्ये लाल तिखट आवडत असेल तर डाळीमध्ये घालू शकता, पण आम्हाला तर असंच वरण आवडतं. इथं आपली ही डाळ तयार झाली. आता आपण वाफवलेली ही जी बाटी होती ना ती इथं पात्रातनं काढून घेतली. थंड झाले बघा. थंड झाल्यानंतर कापून घ्यायचे. आता एका बाटीचे ना 4 असे भाग करायचे बघा. मस्त पदर बघा किती सुटलेत. आपण असे रोल केले होते का नाही त्याच्यामुळे ह्याच्या आतमधले पदर सुटले. आपली ही बाटी छान कुसकुशीत होते असे पदर सुटल्यामुळे आणि कुरकुरीत खायला छान लागते बघा. सर्व बाटी चिरून घेतले बघा. आता आपण ना ही तळून घ्यायचे. त्याच्यासाठी सर्व डिशमध्ये काढून गॅसकडे जाऊयात. तर गॅसवरती बघा अगोदर तेल गरम करायला ठेवले. आता ह्याच्यामध्ये जितक्या मावतात तितक्या ह्या बाटी सोडून तळून घेऊयात. गॅस हा पहिल्यांदा बघा बारीकच ठेवलेला आहे, म्हणजे ह्याला पदर चांगल्या प्रकारे सुटले जातात आणि मस्त तांबडा रंग होईपर्यंत ही बाटी आपल्याला तळून घ्यायची आहे. असं बघायला गेलं तर बाटीसाठीचं ना पीठ हे वेगळं येतं बघा. अगदी ते जरा जाडसर असं असतं. मग आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला करून आपलं पीठ छान दरदरीत असं होईल म्हणून, आणि रवा वापरल्यामुळे मस्त खुसखुशीत अशी बाटी होते बरं का. बघा रंग किती मस्त सुरेख आला आहे, छान तांबूस आला आहे का नाही. आता हे आपण काढून घेणार आहोत सर्व. आता सेम दुसऱ्या जी बॅच आहे ना ती सुद्धा तेलामध्ये इथं सोडून घेणार आहे बघा. आणि पदर बघा अगदी तुम्हाला अंदाज येतच असेल त्या देखील खुसखुशीत झाल्यात. आणि इथं चाळणीवरती ना टिश्यू पेपरवरती ह्या बाटी काढून घेत आहे, म्हणजे तेलकटपणा असेल तर तो निघून जाईल. तसं तर ह्या बाटी तेलकट होत नाहीत बघू शकता इथे. आणि पदर सुटण्यावरूनच तुम्हाला समजत असतील किती त्या खुसखुशीत झाल्यात बरे का. आणि मस्त इथं आपली ही डाळसुद्धा तयार आहे. बरेच जण ह्याला डाळबाटी म्हणतात, डाळबट्टी म्हणतात. छान प्रकारे इथं आपला असा आजचा मेनू तयार झाला आहे. नक्कीच कधीतरी हा एकदा बेत करून बघा. आता ही बाटी खायची कशी ते देखील तुम्हाला दाखवते. आता डिशमध्ये ना इथं घेतलेली आहे बाटी, ती आपल्याला कुस्करून चुरून घ्यायची बरं का. कुरकुरीत झाल्यामुळे ती सहजपणे चुरायला येते बघा. मस्त याचा असा चुरा करून घ्यायचा. आता इथं सध्या तर मी 2च बाटी करून घेत आहे चुरा बरं का. ज्यावेळेस खायची आहे का नाही त्यावेळेसच असा चुरा करून घ्यायचा. आपण केलेलं मस्त हे वरण किंवा डाळ म्हणतात त्याला, डाळ इथं वरून घालून घ्यायची भरपूर अशी. वरून थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आणि तुपाची धार घालायची आणि मस्त खायला घ्यायचं. इतकं खायला छान लागतं ना. नक्की एकदा हा बेत करून बघा बरे का. माझ्या तर आवडीच आहे आणि तुम्ही सुद्धा करून तुम्हाला आवडला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असे साधे सोपे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.